नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। कुणासमोर कुणाबद्दल कोण ढंगानं जबान ढिली सुटते आहे याचं भान ठेवा। तुम्ही मानता तसे युवराज पोरके नाहीत, दगाफटका करणारे कपटी नाहीत। हुशारीनं तुम्ही खेळू बघता ती चाल जनानी आहे। एक ना एक दिवस ती तुमच्याच अंगावर फेरचाल करेल। अण्णाजींच्या घरची सुवासीन हकनाक कशी बळी गेली हे तुम्ही विसरत असला तरी आम्ही नाही। युवराजांच्या निवाड्याच्या दिवशी तुम्ही रामराजांना राजसदरेवर आमच्या समोर का घातलत तेही आम्ही खूप समजून आहोत। याहीपेक्षा तुमची मजल कुठवर जाऊ शकते हे आमच्यापेक्षा तुम्हीच मनोमन खूप जाणता। पुढचे बोलणे जड झाल्याने महाराज थांबले। खालमानेच्या सोयराबाईंच्या डोळ्यांतून उन्हजाळ धारा वाहू लागला। पायऱ्यावरची आळत्याची नक्षी दिसेनाशी झाली। संतापाच्या शिगेला पोहोचलेले छत्रपती आजवर रोखण्यास असह्य झालेले त्यांच्या करणीचे माप जळजळी शब्दात त्यांच्या पदरी घालू लागले। तुम्ही शंभूराजांना सवते मानता, पाण्यात बघता, तुम्ही विसरता सावत्रपणाच्या वागण्यानं घडलेलं रामायण। ही दौलत ना आमची आहे, ना युवराजांची, ना रामराजांची। कैकजीवांनी प्राणखर्ची घालून ती उठविली आहे। आई भवानीच्या नावानं आम्ही बाळराजे युवराज सारेच भोसले तिचे भुत्ते आहोत। तोच वारसा आहे साऱ्यांचा। दौलतीच्या लोभानं तुमचा तोल ढळत चालला आहे। युवराजांना बदनाम करणाऱ्या चाली तुम्ही बांधता आहात। आम्हास त्या ध्यानी येणार नाहीत असा सोयीचा समज करून घेता आहात तुम्ही। महाराज स्वतःशीच हसले। कसे तरीच त्यांच्याच जीव कोंडणारी विचित्र शांतता क्षणभर दाटली। ती असह्य झाल्याने महाराज पायफेर टाकीत स्फटिक शिवलिंगाच्या चौरंगाजवळ आले। बेला फुलांतून अर्धवट दिसणाऱ्या त्या स्फटिक पिंडीच्या दर्शनाबरोबर शुभ्र सफेद कबूतर फडफडत निळ्या आकाशात झेपवावे तशी मासाहेब जिजाऊंची आठवण त्यांच्या मनाच्या खोलवटातून उसळली। डोळे पिंडीवर जखळून पडले, मन दाटून आले। सोयराबाईंना पाठमोरे झालेल्या महाराजांच्या तोंडून पिळवट घोकरट शब्द सुटले। आमच्या मासाहेब गेल्या, वाटलं होतं त्यांची जागा तुम्ही झेपेल तेवढी भरून काढाल। साऱ्यांना माया दिलासा देऊन तुम्ही त्यांचे अधिकार घेतलेत। त्यांच्या एवढा मायेचा मोठा पदर घेणं तुम्हाला कधी साधलं नाही। किमान तुम्ही राणी साहेब आहात याचा तरी विसर पडू देऊ नका। आम्ही छत्रपती आहोत, साऱ्यांचे पालक, तुम्ही महाराणी आहात। या कर्तव्याच्या अर्ध्या भागीदार पालन करणं होत नसेल तर गुमान धरा। नसत्या घालमेली पैदा करून घरच्या बाबतीत गैरमेळ पाडू नका। या उपरही तुमचे हट्ट हे का सुटणार नसेल तर महाराणी म्हणून सुद्धा तुमचा मुलाहिजा धरणं आम्हास शक्य होणार नाही। या तुम्ही महाराजांची अस्वस्थ बोटे माळेतील कवड्या चटाचट चाळवू लागली। सोयराबाईंच्या रूपाने त्यांच्या पाठीशी एक थिजला सुन्न पुतळा उभा होता। त्याला शेवटची निर्धारी समज मिळाली। उद्या उगवती बरोबर तुमचे मेणे रायगडाची वाट धरतील। इथं तुमची आता मुळीच गरज नाही। आम्ही तशी आज्ञा हंबीररावांना देऊन ठेवली आहे। तुम्ही गैरमेळाचं कसं बोलता समक्ष आमच्या समोर, तेही जाताना ऐकून जा। वाघजाईचा नवस तुम्ही समर्थ कृपेने आम्ही उतारावर पडलो तेव्हाच फेडला आहे। उपवास दुसरा कशाचा तरी असेल, तुम्हीच विचार करून कसला ते ठरवा। सोयराबाईंना आता उभे राहणेच कठीण झाले होते। पिंढऱ्यात गोळी धरल्यासारखे त्यांना वाटू लागले। पदराच्या शेवाचा बोळा तोंडात दाबून त्या बाहेर जायला निघाल्या। त्यांच्या कांकणाच्या हालचालीबरोबर वळते झालेल्या छत्रपतींनी त्यांना थांबा अशी जरब ते दालनाच्या उंबरठ्यातच रोखून ठेवले। कोनाड्यात अंगभर जळणारा पलोताच जसा त्यांनी शब्दांच्या रूपाने निर्वाणीचा म्हणून दौलतीच्या पाठमोऱ्या उभ्या असलेल्या महाराणींच्या कानात ठाशीवपणे पिळून टाकला। नीट कान खोलून ऐका। युवराज संभाजीराजांनी दिलाच तर विषाचा पेला आम्ही भरल्या दरबाराच्या साक्षीनं मंत्रीगणांसमक्ष आनंदानं दरबारी महालात सिंहासनावर बसून सुद्धा घेऊ। कारण त्या सिंहासनासाठी 9 वर्षांची उमर असताना ते रजपुतांच्या गोटात ओलीस राहिलेले आहेत। अंगी कफनी चढवून मथुरेहून या मुलखापर्यंत एकटे वणवण भटकलेले आहेत। महाराजांचा निरोप घेतलेले संभाजीराजे किल्ले सातारा उतरून रायगडाच्या रोखाने चालू लागले। येसूबाई पुतळाबाई यांचे मेणे धरून हत्यारबंद धारकरी चटके पाय उचलीत होते। विचारात असलेल्या संभाजीराजांची मुद्रा बांधल्यासारखी झाली होती।
कितीही निर्धार केला तरी संभाजीराजांच्या डोळ्यांसमोरून मासाहेब सोयराबाई हटत नव्हत्या. त्यांना हटकणे जमेनासे होताच ते कसल्या तरी आवेगाने हातातील कायद्यांना दमजोर खेच देत होते. तोंडातील दातेरी लोखंडी लगामपट्टी कसताच स्वारीचे जनावर कळवळ्याने फुरफुरत होते आणि विचारांमागून विचार संभाजीराजांच्या पाठीवर स्वार होऊन नको तेव्हा कायदे खेचून नको तिथे काच देत होते. वरमी कळ बसावी असे टाचा भरीत होते. मन फरफटीला लागले होते. का का घडावं असं? कुणाचा कसूर नडतो आहे? अशा का वागतात मासाहेब? आम्ही त्यांचे कोणीच नव्हे. आमचं राहू द्या. खुद्द आबासाहेबांची काय खातर करतायत त्या? कुठं जाणार आहे त्यांची हवस? रामराजे आम्हाला कधीच परके वाटले नाहीत. या कधीच आपल्या वाटल्या नाहीत. का घडावं असं? महाराज साहेबांना विषप्रयोग होतो. त्याचा वहीम आमच्यावर घेतला जातो. काय चाललं आहे ते समजत नाही. आता इतर कुणाही नाही, पण पण आमचीच आम्हाला धास्त वाटतं आम्हीच काहीतरी वावगं करून बसू. वाटतं बासाहेबांच्या सामने उभं राहून मनी घोळतं सारं साफ सांगून टाकावं. आमच्या युवराजपदासाठीच त्या बैचे नसतील तर ते रामराजांना बहाल करून मोकळं व्हावं. थोरल्या साहेबांच्या आठवणीनं काळीच गलबलतं. केवढा धीर देणारा असायचा त्यांचा एक एक बोल. यावेळी त्या हयात असत्या तर त्या असत्या तर महाराज साहेबांच्या जीवाशी असा क्रूर खेळ करण्याची मजलच झाली नसती कोणाची. आमच्यावर वहीम बोलताना तर 10 वेळा विचार करावा लागला असता. कुठल्याही लटक्या जिभेला आम्ही आम्ही अभक्ष प्रयोग केला म्हणे महाराज साहेबांना. यापेक्षा दरबारी आमचा निवाडा झाला त्याच वेळी आम्हाला कडेलोटाची वा तोफेची तोंडी जाण्याची सजा मिळाली तर बेस होतं. हे असं ध्यानीमनी नसलेलं ऐकण्याची पाळी आमच्यावर ना येती मासाहेब नको त्या कारणासाठी काळजाचा लचका तोडला आहे तुम्ही. आमच्या माणसाच्या सोसण्यालाही मर्यादा असतात. आम्हाला नवल वाटतं ते आबासाहेबांचं. एवढं झालं पण एक ब्र सुद्धा त्यांच्या तोंडून फुटला नाही. सोसण्याचं कुठलं बळ कमावलं आहे त्यांनी ही काहीच बोलता येऊ नये तशी त्यांची गत झाली आहे. आम्हाला भरल्या दरबारी निवाड्यासाठी उभं करण्यात आलं तसं मासाहेबांना उभं करण्यात येईल नाही. आम्ही सुद्धा त्यांच्यावरचा वहीम दरबारात वरमानेनं बोलू शकलो नाही. आबासाहेब हे करू शकतच नाहीत. कसला खोडा पडला हा. या आजारात महाराजा साहेबांचं काही बरं वाईट होतं तर मनचे हे अशीव मनातून बाहेर पिटाळण्यासाठी संभाजीराजे कळवळून स्वतःशीच फुटफुटले. जगदंब जगदंब. मांडीखालच्या जनावराला टाच भरली गेली. जनावर उधळले. दौडत बरेच पुढे गेले. तांडा बराच दूर मागे राहिला. हे ध्यानी येताच संभाजीराजांनी घोड्याला आवर घातला आणि त्याला धीमे करीत स्वतःला तांड्याशी जमवून घेतलं. पुतळाबाईंच्या मिळण्याजवळून जनावर येताच त्यांना पुन्हा धीर गवसल्यासारखे झाले. त्यांच्या मनाचा विस्कटलेला तांदूळ चव पुन्हा नीट मांडला जाऊ लागला. त्यांना वाटले तांडा अमळ रोखावा. मासाहेब पुतळाबाईंशी मनभर बोलून घ्यावे, मन हलके करावे, पण तसे काही त्यांनी केले नाही. सातारा उतरताना त्यांना एक गोष्ट जाणवली होती. प्रत्यक्ष महाराज त्यांना निरोप देण्यासाठी बाले किल्ल्याच्या सदरेपर्यंत आले होते. तरीही किल्ल्यावरची बरीच माणसे त्यांच्याकडे विचित्र नजरेने रोखून बघत होती. तिरस्काराने भरलेले अनेक डोळे त्यांच्या पुरात बाणासारखे घुसून त्यांना जणू बदनाम करीत होते. श्रींच्या छत्रपतींना प्रत्यक्ष जन्मदात्याला विषबाधा करण्याचे पाप त्यांनी केले होते असा आरोप त्या नजरांतून होत होता. बधीर मनाची कोंडी खंत गळून पडू लागली आणि हळूहळू त्याची जागा संताप सूड यांच्या केळणीने बांधली जाऊ लागली. मार्गावरील झाडाझुडपात त्यांना सोयराबाईच दिसू लागल्या. पण त्यांच्या जरी किनारी पदरा आड कवळ्या उमरीचे रामराजे हात उभवून दादा महाराज अशी साथ घालतायत असा भास होताच त्यांचे याही मोर्चावर बांधलेले मन ढासळू लागले. कोंडीच कोंडी पडली. विचाराने सैरभैर झालेले संभाजीराजे काहीच न सुचल्याने नुकतेच फुटफुटू लागले. जगदंब जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेताना संभाजीराजांच्या पूर दाटून आला. रायगड चढून जावे असे त्यांना वाटेना. पाचाडच्या वाड्यातच पुतळाबाई येसुबाई यांच्यासह 4 दिवस त्यांनी मुक्काम टाकला. ते आल्याची वर्दी गडावर पोच झाली होती. पण त्यांच्या हाल हवालीसाठी फडाकडील कुणीच गड उतरले नाही म्हणायला कवी कुलेश तेवढे त्यांची भेट घेऊन गेले. 4 दिवसांनंतर कबिल्यासह संभाजीराजे रायगड चढून आले.
वैराने पाठीवर लादून आणल्यासारखी साताऱ्याची अफवा इथे रायगडावरही पसरली होती. भेटणारी कारखानदारी माणसे संभाजीराजांच्याकडे विचित्र घृणेच्या नजरेने बघत होती. त्यांनी बघितले आहे असे वाटले तर जुलमाने केल्यासारखे मुजरा करीत होती. 15 दिवस झाले रायगडी आलेले संभाजीराजे 2 वेळा जिजाऊंच्या बैठकीला मुजरा देण्यासाठी आणि जगदीश्वराच्या दर्शनासाठी काय ते तेवढेच आपल्या वाड्याबाहेर पडत होते. त्यांचा सारा वेळ आपल्या वाड्यात केशव पंडित, उमाजी पंडित, उद्धव जोगदेव, कवी कुलेश यांच्याशी पुराण ग्रंथांवर चर्चा करण्यात जात होता. तोच त्यांना दिलासा वाटत होता. त्यांच्या वाड्यात आत बाहेर करणारी धारव त्यांना सडे बघून एकदा धीराने म्हणाली, "धाकलं, बोला." तिच्या कपाळावरच्या गोंधळावर नजर ठेवी संभाजीराजे म्हणाले, त्यांच्या तेजवान डोळ्यांकडे आणि मानेभोवती रुळून पडलेल्या केसांच्या कुरळ्या दाट घेराकडे बघताना धाराऊ काय विचारायचे आहे तेच विसरली. तिचे अलीकडे असेच होत होते. ऐनभरीचे महाराजांच्या वाणावर उतरलेले धाकले बघताना तिला खऱ्याखुऱ्या धाकल्यांची तिने बघितलेली कैक बालरूपे आठवायची. धाराऊला गुमानं थांबलेली बघून संभाजीराजांच्या मुद्रेची चलबिचल झाली. तिला पाठमोरे होत संभाजीराजे स्वतःशी बोलल्यासारखे घोगरट म्हणाले, "धाराऊ, आम्ही जाणतो तुम्हाला काय विचारायचं आहे ते. आम्हीच महाराज साहेबांना." अभक्ष झटकन धाराऊ पुढे झाली. आपली तर्जनी ओठांवर ठेवून तिने संभाजीराजांना रोखून ठेवले. क्षणात तिचे डोळे डबडबून आले. "धाकलं, म्या तुम्हासनी दूध पाजलंय. ते दगाफटका करणारं बेमान नाही. त्यासाठनं नाही म्या जीभ उचालली. गडावर येऊन पंधरवडा झाला. सुनबाईची तुम्ही बरं वाईट म्हणून शब्दानं दखल घेतलेली नाही. काय वाटलं असेल तेचनी धाकल्या राणीसाहेबासनी भेटत नाही तुम्ही. काय करावं त्यांनी. जे सांधायला प्रसंगी जिजाऊही थकल्या असत्या ते धाराऊ आपल्या गावरान मायेपोटी सांधू बघत होती. धाराऊ, आम्हास कुणालाच भेटावंसं वाटत नाही असं म्हणून कसं चालल. तुमची वाट बघून बघून थकलेल्या धाकल्या राणीसाहेब इकडंच या निघाल्यात. संग बाळ महाराज बी हायची." पुतळाबाई येतायत हे जाणवताच संभाजीराजे विचारात गेले. राणीवशाकडचा हा एक जागा त्यांच्या भरोशाचा होता. काही बोलावे असे हे एकच ठिकाण होते. धाराऊ निघून गेली. थोड्याच वेळात राजारामांचा हात हाती धरलेल्या मासाहेब पुतळाबाई बैठकी दालनात आल्या. त्यांना तसे बघताना संभाजीराजांना वाटले, खरोखरच बाळराजे यांच्याच पोटी उपजायला पाहिजे होते. महाराजांच्यासाठी आंबेचे लोटके बरोबर घेऊन साताऱ्याला जायला निघणाऱ्या पुतळाबाई दिसताच खेचल्यासारखे संभाजीराजे पुढे झाले. त्यांचे पाय शिवून त्यांनी रामराजांचा त्यांच्या हातातील हात हलकेच आपल्या हातात घेतला. "युवराज, बोलणे कसे फोडावे या विचाराने पुतळाबाई थांबल्या. जी आमच्यावर नाराजी धरलीत तर ती आम्ही समजू शकतो, पण सुनबाईंचा काय दोष त्या गडावर आहेत याचंही भान तुम्ही ठेवत नाही का. कोण रिवाज. मासाहेब, आमचे सारेच रिवाज चुकले आहेत. एका सुवासिनीनं बळमर्दीनं हरण करणारे आम्ही, जन्मदात्याला अभक्ष देणारे आम्ही कुठल्या तोंडानं त्यांच्यासमोर जाऊ शकतो. रोज दर्पणी बघून आमच्या नावानं कपाळी पट्टे घेताना त्यांना काय वाटत असेल तेच आम्हाला समजेनासं होतं." संभाजीराजे कुठेतरीच एक रोख बघत ताठर झाले. "युवराज," पुतळाबाईंनी शब्दांचाच हात करून जसा त्यांच्या खांद्यावर अलगट ठेवला. "पुरुषांना असं आपणालाच तोडून बोलायची मोकळीक तरी असते. आम्हा बायकांना तीही नसते. तुम्ही युवराज आहात. तुम्हीच काळीच टाकून स्वतःला कोंडून घेऊ लागलात तर बाई म्हणून जन्माचंच कोंडलेल्या सूनबाईंनी काय करावं. बाब लागून राहिली आहे ही त्यांच्या मनास." दादा महाराज, एवढा वेळ ऐकत असलेले रामराजे संभाजीराजांच्या हाताला झोल देत काही बोलायला गेले. ते येसूबाईंच्या बद्दल काही बोलणाऱ्या कल्पनेने त्यांना दाद देत संभाजीराजे प्रेमाने म्हणाले, "काय बाळ महाराज, तुम्ही महाराज साहेबांना तेवढं विष दिलत. आल्यापासून आम्हास मात्र एकदाही नाही दिलत. आम्ही आबासाहेबांची वाट बघतो आहोत. तुम्ही नाही दिलत तरी ते नक्कीच देतील आम्हाला विष." ते ऐकताना संभाजीराजांची कानपाळी रसरसून सुन्न झाली. रामराजांच्या हातातला त्यांचा हात विचित्र थरथरला. पटकन त्यांना उचलून घेऊन त्यांच्या गालावर ओठ ठेवताना संभाजीराजांना त्यांचा चेहराही दिसेनासा झाला. त्या दोघांना तसे बघणे असह्य झालेल्या पुतळाबाई मंद जडशीळ पावलांनी दालनाच्या झरोक्याशी गेल्या. बाहेर दिसणाऱ्या हनुमानाच्या देवळाच्या घुमटीकडे बघत राहिल्या. हे सारे सावरायला आपले हात थिटे आहेत या जाणीवेने खिन्न झालेल्या पुतळाबाईंना महाराजांची आठवण झाली.
हे बांधायला फक्त स्वारीच समर्थ आहे. या एकाच आशेच्या धाग्याला धरून त्यांचे मन स्वतःची समजूत घालू बघायला लागले. डोळे घुमटीवर जखडले, मन राजांच्या मागाने भटकत राहिले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.